Stand for Hypertext Markup Language. Hypertext Markup Language is a full form of HTML. Means what HTML stands? Means HTML stands for Hypertext Markup Language. It is a standard language used to create and structure content on the web. Means it is a standard language. This HTML is a standard language, and this for use for the create a structure content on the web. On the web, this HTML language is create the structure in simple language. It tells the web browser how to display text. Means हे वेब ब्राउझरला सांगतं की कसं डिस्प्ले करू शकतो आपण टेक्स्ट किंवा लिंक्स इमेजेस ऑन अदर फॉर्म्स ऑफ मल्टीमीडिया ऑन दी वेब पेज. मीन्स HTML मीन्स म्हणजे काय तर आपण वेब पेजवरती लिंक्स इमेज किंवा अदर फॉर्म्स ऑफ मल्टीमीडिया कसं आपण कंटेंट डिस्प्ले करू शकतो वेब पेजवरती ते HTML सांगतं. मीन्स HTML इज क्रिएट दी वेब पेज किंवा वेबसाईट. मग वेब पेज आणि वेबसाईट विथ दी हेल्प्स ऑफ लिंक्स इमेज और अदर मल्टीमीडिया. HTML सेटअप द बेसिक स्ट्रक्चर ऑफ ए वेबसाईट. HTML काय सेटअप करतं तर बेसिक स्ट्रक्चर ऑफ ए वेबसाईट. मीन्स HTML काय आहे तर बेसिक स्ट्रक्चर आहे वेबसाईटचं. वेबसाईटमध्ये आपण डिफरंट टाईपचे मल्टीमीडिया टेक्स्ट इमेजेस किंवा अदर फॉर्म्स ऑफ वेब ब्राउझरवरती आपण काय करू शकतो डिस्प्ले करू शकतो. देन CSS, JavaScript add style and interactivity to make its looks and function better. And then HTML झालं. हे HTML काय तर बेसिक आहे फॉर वेबसाईट. बट CSS and JavaScript काय करतं तर स्टाईल देतं HTML पेजला. मग हाऊ डज HTML वर्क? आणि HTML डॉक्युमेंट आर प्लेन टेक्स्ट फाईल्स सेव्ह विथ HTML एक्सटेन्शन. मीन्स काय तर HTML कसं वर्क करतं तर HTML मध्ये काय असतं आणि HTMLचं एक्सटेन्शन काय असतं. .html ने आपण सेव्ह करू शकतो किंवा आपण .htm ह्या एक्सटेन्शनने आपण काय करू शकतो HTMLचं सेव्ह करू शकतो. देन ब्राउझर्स रीड्स दिस डॉक्युमेंट इंटरप्ट अँड मार्कअप. मीन्स काय असतं ब्राउझर काय रीड्स करतं तर डॉक्युमेंट्समधलं काय रीड्स करतं मार्कअप्स काय यूज केलं जातं. मार्कअप्स म्हणजे काय असतं त्याच्यामधलं तर टॅग आणि ॲट्रिब्यूट्स असतात. and then render the formatted content on the screen. Then how does HTML work? HTML कशासाठी वर्क करतं ते आपण बघूया. देन हाऊ डू वर्क दी HTML. युजर काय करतं तर युजर सेंडिंग करतं रिक्वेस्ट थ्रू ब्राउझर. रिक्वेस्ट थ्रू ब्राउझर मीन्स काय तर आपण एखादा HTML कोड लिहिला मग HTML कोड काय होईल सेंड होईल रिक्वेस्ट थ्रू ब्राउझर. देन काय होईल HTML डॉक्युमेंट्स मीन्स वी क्रिएट दी HTML डॉक्युमेंट. मग आपण HTML डॉक्युमेंट कोणत्या एक्सटेन्शनने सेव्ह करतो तर .html ह्या एक्सटेन्शनने सेव्ह करतो. देन .html एक्सटेन्शन काय करेल HTTP रिक्वेस्ट करेल वेब सर्व्हरला. वेब सर्व्हर then HTTP response and then hello world browser then response is received. मग रिस्पॉन्स काय होईल रिसीव्ड होईल म्हणजे हॅलो वर्ल्ड हे काय होईल ब्राउझरवर प्रिंट होईल आणि हे युजरला काय होईल रिसीव्ह होईल. मग दिस वर्क ऑफ दी HTML मीन्स HTML टू वर्क दिस फर्स्ट ऑफ ऑल the user sending the request through browser, then HTML document, then HTTP request, then web server, then HTTP response, and then hello world, then response received to the user. Then first writing the code. How to writing the HTML code? Start by writing HTML code using the simple text editor or specialized code editor like VS Code. Means writing the code is the best extension for HTML is a VS Code. Means आपण VS Code वरती HTML code well structured and well functional आपण write करू शकतो. And VS Code is the best extension for the HTML code. Then saving the file. How to saving the file? Save the file with the .html extension such as the index.html. index.html ने आपण काय करू शकतो सेव्ह करू शकतो फाईल. Then opening in a browser. Opening in the browser means काय open this HTML file in a web browser like a Google, Chrome and Firefox or the Safari. means काय करू शकतो आता जी HTML फाईल आपण सेव्ह करतो. आता फर्स्ट पिक्चरमध्ये आपण काय बघितलं की HTML फाईल आपण कशाने सेव्ह करतो तर .html ह्या एक्सटेन्शनने आपण फाईल सेव्ह करतो. पण .html ह्या एक्सटेन्शनने फाईल सेव्ह केल्यानंतर आपण ती ओपन कुठं करणार आहे HTTP रिक्वेस्ट टाकतो. म्हणजे HTTP रिक्वेस्ट कशाला टाकतो ब्राउझरला टाकतो. मग ब्राउझर हे कशावर ओपन होतं गुगल क्रोमवरती फायरफॉक्सवरती और सफारीवरती. देन
Rendering the page. The browser interrupts the HTML code is a process. Each tag and arrange the content according to structure and defined by HTML. मीन्स काय रेंडरिंग दी पेजेस मीन्स काय जे टॅग्स असतात, जे लाईन्स असतात, जे कंटेंट असतात, ज्या अलाइनमेंट असतात, हे पेजला काय करतं वेल स्ट्रक्चर करतं. देन येतं डिस्प्लेइंग दी कंटेंट. हाऊ टू डिस्प्लेइंग कंटेंट आफ्टर प्रोसेसिंग दी HTML कोड द ब्राउझर डिस्प्ले दी वेब पेज ऑन युअर स्क्रीन. मीन्स काय ब्राउझर काय करतं सिम्पली सगळी प्रोसेस झाली HTML कोडची तर ब्राउझर काय करतं डिस्प्ले करतं वेब पेज ऑन दी स्क्रीन. देन येतं इंटरॅक्शन विथ CSS अँड जावास्क्रिप्ट. आता फर्स्ट ऑफ ऑल दी स्ट्रक्चर हाऊ टू स्ट्रक्चर ऑफ HTML, हाऊ टू मेड स्ट्रक्चर ऑफ CSS अँड जावास्क्रिप्ट. HTML स्ट्रक्चर इज अ वेब पेज. कार फ्रेम इज HTML. कार फ्रेम ही काय आहे तर HTML आहे. मीन्स आपण काय करतो सिम्पल बेसिक कोड लिहितो म्हणजे तो काय असतो HTMLचा म्हणजे ती काय झाली एक स्ट्रक्चर झालं वेब पेजचं म्हणजे कार फ्रेम ही काय झाली तर HTML झालं. देन येतं CSS एन्हान्स व्हिज्युअल अपीरन्स. व्हिज्युअल अपीरन्समध्ये काय येतं आता आपण काय केलं स्टाईल केली CSS नुसार काय केले आपण स्टाईल केली मीन्स त्याच्यामध्ये काय केलं पेंट ॲड केलं. देन कारचे काही पार्ट काय झाले कलर्ड झाले. देन येते जावास्क्रिप्ट. जावास्क्रिप्ट काय करतं तर ॲड करते इंटरॅक्टिव्हिटी मीन्स काय कार विथ इंजिन इज JS. मीन्स काय तर कारची फ्रेम बनवली HTMLनी, कारला पेंट केलं CSSनी आणि कारला इंजिन दिलं जावास्क्रिप्टनी. मीन्स काय HTML स्ट्रक्चर इज द वेब पेज अँड CSS एन्हान्स व्हिज्युअल अपीरन्स अँड जावास्क्रिप्ट ॲडेड इंटरॅक्टिव्हिटी. देन CSS अँड जावास्क्रिप्ट आर लिंक्ड to the HTML. Means काय the CSS and JavaScript is used for the styling and it is connected to the HTML to improve the functionality and style. I hope you like the video and then subscribe our channel Future Engineer. Thank you.